गेल्या 20 वर्षापासून देशोन्नतीची वाटचाल आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने चालू आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, बहुजनांचे प्रश्न, सर्वसाधारण जनतेचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न पोट तिडकीने हे पेपर सातत्यानं मांडत आला आहे, निर्भीडपणे मांडत आला आहे. आणि अशा निर्भीड पत्रकारितेला मी त्या ठिकाणी सलाम करतो. मी देशोन्नतीच्या म्हणजे सगळ्या परिवाराला माझ्यातर्फे शुभेच्छा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शुभेच्छा देतो. आणि ज्या पद्धतीनं देशोन्नती पेपर या नागपूरच्या जनतेचे प्रश्न मांडण्यामध्ये अग्रेसर राहतं, शेतकऱ्यांचे प्रश्न असो ते मोठ्या हिरिरीने प्रकाश भाऊ मांडत असतात. आणि असंच समोरसुद्धा जनतेचे प्रश्न मांडून जनतेचे प्रश्न सॉल्व्ह करण्याकरता म्हणून देशोन्नतीने अग्रेसर असावं असं मला वाटतं. आणि आज 21व्या वर्धापन दिनानिमित्त मी प्रकाश भाऊ पोरे यांचं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अभिनंदन करतो आणि कंटिन्यू असंच जनतेची सेवा करावं अशी अपेक्षा करतो. तेजस बौद्धिक संस्थाचा मी संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर अगोलेवार. थोडी जोरात आमची संस्थातर्फे माननीय प्रकाशजी पोरे हे किसान नेता आहे आणि भूमिपुत्र आहे. आता यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे खूप सुरुवातीला आग दाखवण्याच्या बरोबर आहे. प्रकाश भाऊला मी माझ्या संस्थातर्फे आणि कामठीवासीतर्फे नागपूरवासीतर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. यांना 20 वर्ष म्हणजे कंप्लीट करून 21 वर्धमान दिवस यांचा आलेला आहे. त्यानिमित्तानं मी आपल्या संस्थातर्फे त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. मी देशोन्नतीचा 5-6 वर्षापासून वाचक आहे आणि इतर पेपरपेक्षा देशोन्नती मला खूप आवडण्याचे कारण म्हणजे या ठिकाणी बऱ्याचशा चांगल्या विषयावरती लिहिलं जातं. एक तर आरोग्यावरती लिहिलं जातं, अध्यात्मावरती लिहिलं जातं, नंतर देशाच्या आर्थिक घडी कशी काय आहे त्याच्यावरती ठोकळ मारणारे मोठ्या हिमतीने ते लिहितात. हे बघत नाही की हे काँग्रेसचं आहे की बीजेपीचं आहे. जे त्यांना वाढत अगदी परखडपणे ते लिहितात आणि ते आम्हाला खूप आवडतं. जेव्हा मध्यंतरी त्यांनी रिझर्व्ह बँकेकडून रिझर्व्ह बँकेची कशी लुटालूट होता याच्यावरती त्यांनी लेख लिहिला होता. मला खूप तो लेख आवडला. आरोग्यावरती देखील लिहितात की ह्या ॲलोपॅथीमुळे किती आरोग्याचं नुकसान झालेलं आहे आणि लोकांनी त्याच्या जाण्यात न पडता आरोग्य मेंटेन कसं केलं पाहिजे याच्यावर ते परफेक्टपणे लिहितात. अध्यात्मावरती खूप लिहितात आणि त्यामुळे मला तो पेपर वाटलेला आहे. आणि मी माझ्या बऱ्याचशा मित्रांना तो पेपर त्याची शिफारस केलेली आहे आणि ज्यांना शिफारस केली त्या लोकांनी मला त्याच्याविषयी चांगला फीडबॅक दिलेला आहे. आता मी या आजच्या वर्धापन दिनी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. नमस्कार, माझं नाव नेहा गोडबोले फ्रॉम PN क्रिएशन्स आणि 20वी वर्षगाठ आणि 21मध्ये तुम्ही जात आहात त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि याच्यामध्ये मी बोला की देशोन्नती असा पेपर आहे जसा दिसतो तसंच बोलतो आणि तसंच करतो. तर त्याच्यासाठी मी खूप अभिमानी आहे की मी आज आले इकडे आणि धन्यवाद. मैं डॉक्टर सीमा छाजे, मैं एक नेचुरोपैथिस्ट हूँ, एक कॉस्मेटोलॉजिस्ट हूँ. मेरा क्लिनिक लक्ष्मी नगर में है और देशोन्नती को आज 20 साल पूरे हुए हैं और 21वें साल में पदार्पण किया है. सो ये बहुत बड़ी बात है. आज इतने सालों में इतने मीडिया में टिके रहना, इट्स वेरी नाइस एंड ऑसम. और मैं बेस्ट विशेस दूंगी आगे फ्यूचर के लिए. थैंक यू सो मच. आम्ही तर पहिले देशोन्नतीला शुभकामना देते. त्यांना 20 वर्ष झालेली. मी प्रियंका गडकरी आहे. मी एक झुंबा इन्स्ट्रक्टर पण आहे आणि इव्हेंट ऑर्गनायझर आहे. माझ्या कंपनीचं नाव PN क्रिएशन आहे. देशोन्नती खूप चांगली मीडिया आहे प्लेस आहे. तर मला असं वाटते का त्यांनी पण समोर तरक्की करावं बस हीच शुभकामना. देशोन्नतीबद्दल तशी आत्मीयता आम्हाला आधीपासून आहे. देशोन्नती हा पेपर खूप चांगला आहे. त्याच्या बातम्या आणि त्याचं जे समाजाप्रती जे काही आहे देणं लागतं ते देशोन्नती प्रत्येक पेपरमध्ये दिसतं. आणि त्यामुळे देशोन्नती फार कमी काळात अकोल्याचा जसा मुख्य पेपर होता आणि आता नागपुरात झालेला आहे की त्याचं कारण एकच की देशोन्नतीच्या बातम्या आणि त्याचं जे समाजाला देणं लागतं त्यानुसार जे अग्रलेख असतात. स्पेसिफिकली जे प्रकाश भावा पोरे आहेत त्यांचे जे अग्रलेख असतात ते खरोखर वाचण्यासाठी वाचण्यासाठी असतात. आणि ते जरी वाचलं तरी समाज प्रबोधन होईल. त्याच्यामुळे देशोन्नती हा पेपर खूप चांगला बनतो. आणि आज 20व्या वर्धापन दिनाच्या आमच्या मेडिकल कॉलेजतर्फे हार्दिक शुभेच्छा. देशोन्नतीचा 20व्या वर्धापन दिनानिमित्त देशोन्नती परिवाराला सर्वप्रथम शुभेच्छा देतो. देशोन्नती हा पेपर सर्वसामान्यांचा, शेतकऱ्यांचा आहे. आता ग्रामीण भागात एक देशोन्नती आवर्जून वाचला जातो. अकोला असो, अमरावती असो, अमरावतीलाही होतो काही काळ.
आणि सर्वसामान्य जे प्रश्न मांडण्यासाठी एक अग्रेसर उत्तर त्यांच्याकडे